हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण डिव्हिजन अप टू 3 डिजिट नंबर बाय 2 डिजिट नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आणि एक्झरसाइज 12.1 मध्ये आपण पहिली 5 एक्झाम्पल काल पाहिली. आज आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघू. विच ऑफ द, बघा वाचून दाखवते, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. खालील कोणती स्टेटमेंट इनकरेक्ट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. When remainder is added to the product of divisor and quotient, one gets dividend. आता हे जे काय तुम्हाला मी सांगितलं, डिव्हिडंडचा जो फॉर्म्युला होता तो आपण बघितला. डिव्हिडंड डिवायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून त्याच्यात जे रिमाइंडर असतो ते आपण काय करतो, ॲड करतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर डिव्हिडंड. पहिलं हे काय स्टेटमेंट बघा. वेन रिमाइंडर इज ॲडेड टू द प्रॉडक्ट ऑफ डिवायझर अँड कोशंट. डिवायझर आणि कोशंटचं प्रॉडक्ट ह्याच्यात काय करतो आपण, रिमाइंडर ॲड केल्यावर आपल्याला काय भेटतं, वी गेट डिव्हिडंड. त्याच्यामुळे हे जे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. सेकंड बघा. वेन एनी नंबर इज डिवायडेड बाय इटसेल्फ द कोशंट इज द सेम नंबर. कोणत्याही नंबरला 24 डिवायडेड बाय 24 आन्सर तुम्हाला काय येणार तर 1 येणार. कधी तोच नंबर तुम्हाला नाही मिळणार. त्याच्यामुळे हे जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे सेकंड नंबरचं ते काय चुकीचं आहे. वेन एनी नंबर इज डिवायडेड बाय इटसेल्फ द कोशंट इज द सेम नंबर. इथे सेम नंबर नसतो, तर कोणत्याही नंबरला तुम्ही त्याच नंबरने जर डिवाइड केला तर आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. वेन 0, त्याच्यामुळे इथे सेकंड नंबरचा जो पर्याय आहे, जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. वेन 0 इज डिवायडेड बाय एनी नंबर द कोशंट इज 0. कोणत्याही नंबरला आपण 0ने डिवाइड केलं की कोशंट हा नेहमी 0 असतो. हे मी मला काल सांगितलं. द रिमाइंडर इन अ डिव्हिजन ऑपरेशन इज ऑलवेज स्मॉलर दॅन द डिवायझर. रिमाइंडर कधी पण काय असतो तर डिवायझरपेक्षा स्मॉलर असतो. त्याच्यामुळे 4 नंबरचं जे काय स्टेटमेंट आहे ते पण काय बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की जे सेकंड नंबरचं हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. म्हणजे 6वं जे हे एक्झाम्पल आहे त्याचा आन्सर काय येणार, 2 येणार. पर्याय क्रमांक 2 याला सर्कल करायचं. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 7 नंबरचं आपण एक्झाम्पल बघू. $780 डिवायडेड बाय 12. आता हे डिव्हिजन तुम्हाला माहिती आहे कसं करायचं ते. आता मी या ठिकाणी व्हर्टिकली आपण लिहून घेऊ. 12 6 72, 12 5 60. बघा इथे नीट डिव्हिजन करायचं. 12 याच्यासाठी तुमचं टेबल पाठांतर असायला हवं. 12 6 72, 12 5 60. म्हणजे तुमचा क्वेश्चन काय आला तर इथे 65. आता याची मी घरी प्रॅक्टिस करायची आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ऑप्शन सेकंड बरोबर आहे. पुढेच आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता याची जेवढी तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही हे इझिली सॉल्व करू शकता आणि डिव्हिजन सोपं आहे. इन विच ऑफ द, 1 नंबरचं क्वेश्चन बघू. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल विल द कोशंट 11 अँड द रिमाइंडर 3. आता तुम्हाला त्यांनी काही पर्याय दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला कोशंट किती यायला हवा, 11 आणि रिमाइंडर 3 यायला हवा. पहिला ऑप्शन दिलेला आहे 168 डिवायडेड बाय 15. सेकंड आहे 174 डिवायडेड बाय 70. त्याच्यानंतर 189 डिवायडेड बाय 16. त्या ठिकाणी मी सगळे जेवढे ऑप्शन आहेत ते लिहिते. 198 डिवायडेड बाय 18. पहिला ऑप्शन बघा 168 डिवायडेड बाय 15, 174 डिवायडेड बाय 17, 189 डिवायडेड बाय 16 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 198 डिवायडेड बाय 18. आता यापैकी तुम्हाला इथे कोशंट 11 आणि रिमाइंडर 3 यायला हवा. आपण पहिला ऑप्शन बघू. आता तुम्हाला जर डिव्हिजन पटापट टेबल जर पाठांतर असेल तर तुम्ही हे इझिली सॉल्व करू शकता. 15 1 15. आता त्यांनी जे तुम्हाला सांगितलंय काय याला क्वोशंट 11 आपल्या इथे येतोय क्वोशंट 11
आणि रिमाइंडर 3. त्याच्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे ते काय आहे इथे बरोबर आहे. बाकी जे तुम्ही बघू शकता इथे ओरली पण करू शकता तुम्ही. 17 1 17 वरती 10 येणार आणि इथे रिमाइंडर 4 राहणार. त्याच्यामुळे हे ऑप्शन काय तर चुकीचं आहे. त्यानंतर हे पण 16 इथे तुम्ही जर करून बघितलं 189 16 1 16 इथे काय राहणार रिमाइंडर 30. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन नाहीच आहे. इथे काय येणार तर इथे काय रिमाइंडर 0 राहणार. त्याच्यामुळे काय तर हे पण ऑप्शन चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. सगळं डिव्हिजन करून म्हणजे ओरली पण तुम्ही करून बघू शकता. हे पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. कारण आपला क्वेश्चन 11 आलेला आहे. 168 डिवायडेड बाय 15 क्वेश्चन किती येतो 11 आणि रिमाइंडर येतो 3. पर्याय क्रमांक बघा 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं आपण एक्झाम्पल सॉल्व करू. 1चा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 ऑप्शन 1 करेक्ट आहे. 9 बघू आपण. व्हॉट इज द क्वेश्चन व्हेन 400 इज डिवायडेड बाय 4. 400ला जर तुम्ही 4 ने डिवाइड केला तर क्वेश्चन काय येईल तो तुम्हाला सांगायचा आहे. 400 डिवायडेड बाय 4 आन्सर काय येणार इथे तर 100 येणार. हे डिव्हिजन करून बघायची गरज नाही. तुम्ही ओरली पण करू शकता. इथे आन्सर काय येणार 100. पण आता ऑप्शन काय दिलेले आहेत इथे. पहिला आहे 10 10 पुढे आहे 100. थर्ड नंबरचा आहे 100 मिनिट आणि ऑल अल्टरनेटिव्स आर करेक्ट. ऑल अल्टरनेटिव्स आर करेक्ट. आता तुम्हाला याच्यातलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे ते शोधायचं. ते आन्सर आपलं काय आलं आहे तर 400 डिवायडेड बाय 4 केल्यावर आन्सर किती आला तर 100. 10चा अर्थ काय होतो 10 मल्टिप्लाय 10 मी तुम्हाला सांगितलं 100. 100 म्हणजेच 100 युनिट्स म्हणजेच काय त्याचा पण अर्थ काय होतो 100. म्हणजे हे जे सगळे जे आहेत 1 2 3 4 1 2 3 हे तिन्ही अल्टरनेटिव्ह जे आहेत ते काय तर करेक्ट आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर आहे. ऑल अल्टरनेटिव्स आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4. कोणतंही क्वेश्चन दिल्यावर त्याचे आपण नीट विचार करायचा आणि त्याचा आन्सर सॉल्व करायचं. ते त्या ठिकाणी तुम्ही टिक करायचं आहे. आता या ठिकाणी सगळेच पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 10 नंबरचं एक्झाम्पल बघू. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल द रिमाइंडर विल बी 0. आता काही तुम्हाला इथे ऑप्शन ते दिलेले ते मी लिहून घेते बरे. 929 डिवायडेड बाय 9 पुढे आहे 737 डिवायडेड बाय 7 808 डिवायडेड बाय 8 पुढे 324 डिवायडेड बाय 5. आता तुम्ही या ठिकाणी मी फोरीच्या फोरी ऑप्शन दिलेले आहेत. विचारणार काय तुम्हाला इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल द रिमाइंडर विल बी 0. कोणत्या एक्झाम्पलचं रिमाइंडर 0 राहील ते तुम्हाला इथे शोधायचं. आता जर तुम्ही नुसती नजर जरी टाकला तरी तुम्ही ओळखू शकता. इथे आता आपण 808 डिवायडेड बाय 8 बघा 8 1 8 पुढे इथे 0 8 1 8 काय आलं इथे तर जेव्हा तुम्ही 808ला 8 ने डिवाइड करणार तेव्हा तुमचा क्वेश्चन काय येतो तर 101 आणि रिमाइंडर काय राहणार तर 0. बाकी जर तुम्ही कोणते एक्झाम्पल घेतला तर इथे तुम्हाला कोणत्याही एक्झाम्पलचा हे रिमाइंडर तुम्हाला 0 राहणार नाही आहे. कारण इथे रिमाइंडर शिल्लक राहणार आहे. तुम्ही बघू शकता इथे 929 डिवायडेड बाय 9 केल्यावर रिमाइंडर राहणार शिल्लक. इथे पण शिल्लक राहणार 737 कारण ह्याला ह्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. आता या ठिकाणी काही रूल आहेत ते आपण नंतर बघू. मी तुम्हाला पुढे सांगितलेले आहेत. 929ला आपण 9 ने डिवाइड पूर्ण भाग जात नाही. इथे पण जाणार नाही. 737ला 7 ने पूर्ण भाग जाणार नाही. इथे पण 324ला 5 ने पूर्ण भाग जात नाही. फक्त हा जो नंबर आहे 808 डिवायडेड बाय 8 त्याला आपण काय करू शकतो तर पूर्ण भाग जातो आणि इथे रिमाइंडर 0 राहणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे.
पर्याय क्रमांक 3. पुढचं आपण बघू. आता इथे आपला 12.1 एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. आपण 12.2 घेऊ. एक्सरसाइज 12.2. पहिला क्वेश्चन बघा. ईच स्टुडंट कॉन्ट्रीब्युटेड ₹8 फॉर क्लासरूम डेकोरेशन on Independence Day. If the total contribution was ₹460, how many students were in the class? बघा इथे क्वेश्चन काय विचारलेला आहे. क्वेश्चन पहिला नीट रीड करायचा. ईच स्टुडंट कॉन्ट्रीब्युटेड ₹8. प्रत्येक स्टुडंटने किती काढले आहेत तर ₹8 प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे इथे. ऑन इंडिपेंडन्स डे, आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी किती प्रत्येक स्टुडंटने ₹8 काढलेले आहेत. इफ द टोटल कॉन्ट्रीब्युशन किती आहे जमा झाले आहेत, म्हणजे टोटल कॉन्ट्रीब्युशन बघा किती झाले तर 460. हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर इन द क्लास, मग त्या क्लासमध्ये स्टुडंट किती होते ते तुम्हाला काढायचं आहे. काढायचं काय आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने ₹8 काढलेले आहे. टोटल कॉन्ट्रीब्युशन किती झालेलं आहे 460. मग त्या क्लासमध्ये किती स्टुडंट होते ते तुम्हाला काढायचं आहे. मग सोपं आहे, इथे 460 डिवायडेड बाय 8 करायचं. 8 मी तुम्हाला व्हर्टिकली सॉल्व करून दाखवते. 8 5 40 इथे 8 2 60. किती स्टुडंट होते टोटल तर 52 स्टुडंट होते. आपला आन्सर काय आलं तर 52 स्टुडंट. आता इथे तुम्हाला सगळे डिव्हिजनचे एक्झाम्पल असल्यामुळे तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता. तुम्हाला माहिती आहे की इथे डिव्हिजनच आहे, पण जेव्हा तुम्हाला मिक्स वर्ड प्रॉब्लेम येते तेव्हा तुम्हाला ओळखायचं आहे की इथे कोणतं ऑपरेशन करायचं आहे ते. तर आपण काय केलं तर 416ला 8ने डिवाइड केलं. आपला आन्सर आला 52. पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघू. How many maximum number of ₹5 coin will you get the ₹960? ₹960 पासून तुम्हाला ₹5 किती कॉइन भेटतील ते इथे काढायचे. हाऊ मेनी मॅक्झिमम नंबर ऑफ कॉइन्स विल यू गेट फॉर ₹960. मग काय करायचं तर इथे 960ला 5ने डिवाइड करायचं, म्हणजे तुमचा आन्सर येईल. बघा 960 डिवायडेड बाय 5 आपण व्हर्टिकली लिहू. 5 1 5 5 9 45 आणि 5 2 10. आन्सर काय येतं 192. तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता. 5 1 5 9 मधून 5 गेले इथे किती राहिले 4 5 9 इथे 45 46 मधून 45 गेले किती राहिला 1. नंतर आपण 0 खाली घेतला. 5 2 10 म्हणजेच किती तर आन्सर किती आला 192. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम ₹5 कॉइन किती भेटतील तर 192. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. जेवढी मी एक्झाम्पल घेते त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची, एकदा करून हे होणारं नाही आहे. आपण थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू. How many boxes are required to pack 375 bottles if each box contain 15 bottles? आता बघा प्रत्येक बॉक्समध्ये किती बॉटल्स आहेत 15 बॉटल्स आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये 15 बॉटल आहेत. मग आणि टोटल बॉटल्स किती आहेत 375. टोटल बॉटल्स क्वेश्चन नीट रीड करायचं. जो काय वर्ड प्रॉब्लेम असेल नीट रीड करूनच त्याचा आन्सर काढायचा आहे. हाऊ मेनी बॉक्सेस आर रिक्वायर्ड टू पॅक 375 बॉटल्स इफ ईच बॉक्स कंटेन 15 बॉटल. प्रत्येक बॉक्समध्ये किती बॉटल्स आहेत तर 15 आहेत. मग 375 बॉटल पॅक करण्यासाठी किती बॉक्सेस लागतील ते तुम्हाला इथे काढायचं आहे. मग सोपं आहे 375 डिवायडेड बाय 15 करायचं. 15 2 30
आणि 15 5 75. किती आले आपला बॉक्स लागणार तर 25. या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. सोपं आहे. आपण काय केलं तर 375 ला 15 ने डिवाइड केलं. 15 टू 30, इथे 37 मधून 30 गेले, इथे 7 3 - 3 0, 7 आपण खाली इथे घेतलाच आहे आणि त्याच्या पुढे 5 15 5 75. आता तुम्हाला मी सांगितलं की तुमचं टेबल पार्ट असणं इथे गरजेचं आहे. तर तुम्ही नाहीतर तुम्ही जर असं करायला गेला तर खूप वेळ लागतो. हे 5 5 25, 5 5 असं पण तुम्ही करू शकता, पण ह्याच्यात तुम्हाला वेळेची मर्यादा असते. त्याच्यामुळे टेबल पाठांतर करायचं आणि जे काही एक्झाम्पल असतील त्याच्यामध्ये किती पटापटा सॉल्व करू शकता. बॉक्स किती आपल्याला इथे भेटले तर 25. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. आता 4 नंबरचं एक्झाम्पल. सुमेधा हॅज 975 फ्लॉवर्स. सुमेधाकडे किती फ्लॉवर होती तर 975 फ्लॉवर्स होती. हाऊ मेनी गार्लँड्स कॅन सी मेक इफ ईच गार्लँड हॅज 15 फ्लॉवर. प्रत्येक गार्लँडमध्ये किती फ्लॉवर्स आहेत तर 15 फ्लॉवर्स आहेत. तर अशी किती गार्लँड बनतील 975 फ्लॉवर्सपासून ते तुम्हाला काढायचं आहे. बघा टोटल किती आहेत फ्लॉवर्स तर 975 आणि प्रत्येक गार्लँडमध्ये किती फ्लॉवर्स आहेत तर 15 फ्लॉवर्स आहेत. मग अशी किती गार्लँड बनतील ते तुम्हाला इथे काढायचं आहे. म्हणजेच 975 डिवायडेड बाय 15 करायचं. पुन्हा बघा 15च फ्लॉवर्स आहेत, कारण कधी पण जे काही क्वेश्चन असेल तो नीट रीड करायचं. जे काही नंबर असतील ते नीट पाहून घ्यायचे आणि नंतरच ते सॉल्व करायचं. 975 डिवायडेड बाय 15 6 90, 15 5 75. आता माझं टेबल पाठांतर असल्यामुळे इथे मी पटापटा म्हणजे हे काढू शकते. तुम्ही पण टेबल पाठांतर करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही सगळी एक्झाम्पल सॉल्व करणं खूप सोपं जाईल. आन्सर किती आला आपला 65. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे टोटल किती इथे काय गार्लँड बनतील तर 65. पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आन्सर आला आपला 65. टोटल गार्लँड किती बनतील एवढ्या फ्लॉवरपासून तर 65. अशा प्रकारे आपण 12.2 मधील पहिली 4 एक्झाम्पल घेतली. बाकीची जी काही राहिलेली एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात सॉल्व करू आणि त्याच्यापुढे आपला 12.3 प्रॅक्टिस सेट आहे तो पण आपण उद्याला बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.